जय भवानी जय शिवराय। आज आपण आजचा ट्रेक करणार आहोत तिकोना फोर्ट। आजच्या ट्रेकमध्ये माझ्या समवेत गणेश जांभूळकर हा माझा सहकारी आहे। हा अनेक ट्रेकमध्ये माझ्या बरोबर असतो। तरी आज आपण तिकोना किल्लाची आज ट्रेक करणार आहोत। तरी चला तुम्ही माझ्या बरोबर। साधारणतः 3480 फूट इतक्या उंचीवर आहे। ट्रॅकरच्या दृष्टीने चढाई करण्यासाठी तिकोना किल्ला हा मध्यम स्वरूपाचा समजला जातो। या किल्ल्यावर पोहोचण्याकरिता जवळपास 1 तास इतका वेळ लागू शकतो। त्याचबरोबर तिकोना किल्ला जाण्यासाठी पुण्याहून कामशेटला उतरावे लागते। मुंबईहून लोणावळा, लोणावळ्याहून कामशेट इथून तिकोना किल्ल्यासाठी जाता येते। कामशेट पावनानगर पौड मार्गे तिकोना पेठला जाता येते। पुणे पौड लोणावळा मार्गे तिकोना किल्ल्यावर येता येते। पावनानगर पौड मार्गे तिकोना किल्ल्यावर आपणास येता येते। तिकोना किल्ला असं कमानीवर लिहिलं आहे। या कमानीमधून आपण सरळ गावातून तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला जाऊ शकतो। तिकोना पेठ मंदिरापासून आल्यानंतर आपल्याला सरळ पुढे या मार्गाने जायचं आहे। इथून हा रस्ता सरळ किल्ल्याच्या पायथ्याला जातो। इथून आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे। नमस्कार, मी गुलाब विश्वासराव। मावळशक्ती यूट्यूबमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा आपला ट्रेक असणार आहे तिकोना फोर्ट। तरी चला आपण पाहूया तिकोना फोर्ट। निसर्ग सौंदर्याने नटलेलं सुरेख गाव, किल्ल्या पायथ्याचा परिसर, तसंच शेती असं आपण आता किल्ल्याच्या पायथ्याला आलो आहे आणि ही जो फलक दिसतोय, जो बाण दिसतोय, ह्या बाणापासून आपल्याला इथं 2 व्हीलर कार पार्किंग करून पुढे जायचं आहे। तरी आपण चला आता या बाणाच्या दिशेने सरळ किल्ल्यावर जाणार आहोत। किल्ले तिकोना गडाकडे जाण्याचा मार्ग असा फलक आहे। या फलकापासून सरळ आपल्याला वरती पार्किंग आहे। पार्किंगला तुम्ही 2 व्हीलर कार लावू शकता आणि तिथून पुढे तुम्हाला सरळ वरच्या बाजूने जायचं आहे। पार्किंग नंतर आपल्याला तिकोना गड, तसेच वितंड गड असं या गडास म्हटलं आहे, असा फलक आपल्याला इथं पाहावयास मिळतो। या फलकावर आपल्याला गडाविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे। त्या माहिती वाचा, तसंच इथं काय काय पाहायला मिळेल हे सर्व या फलकावर लिहिलं आहे। लोणावळ्याहून तिकोना पेठला पोचलो आणि आता आम्ही तिकोना गडाच्या पायथ्याला आहोत। तिकोना गडाच्या पायथ्याला आल्यानंतर आपणास सुरुवातीस पुरातत्व विभागाचा फलक पाहावयास मिळाला। फलकावरील काही माहिती वाचून
आपणास किल्ला पाहण्यास सोपं जाणार आहे. हा जो चढणीचा मार्ग आहे, हा चढणीचा मार्ग आपण चालत आहोत. तिकोना म्हटलं की महाराष्ट्रातील एकूण किल्ल्यापैकी महत्त्वाचा किल्ला मानला जातो. तिकोना या किल्ल्याचा जो परिसर आहे तो सह्याद्री पर्वतातील मावळ प्रांतामध्ये येतो. सह्याद्री पर्वतामध्ये वसलेला तिकोना गड या चढण्यातील काठातले जो रस्ता आहे हा संपूर्ण चढून आपल्याला वरती जायचं आहे. रस्ता बराचसा ओबडधोबड आणि छोट्या छोट्या पायऱ्या स्टेप्स आहे. ह्या आत्ता सध्या पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे संपूर्ण रस्ता धुपून गेलेला आहे आणि ह्या धुपून गेलेल्या रस्त्यातून आपल्याला फार जपून चालावं लागतं. इकडं तिकोना गडावर सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक येत असतात. पुण्यापासून हा गड अवघ्या 50-60 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून 100 ते 130 किलोमीटर अंतरावर आहे. मावळमध्ये अतिशय धोधो पाऊस असतो, त्यामध्ये हा पवन मावळच्या परिसरामध्ये तिकोना गड येतो. ह्या तिकोना गडाच्या पायथ्याचं वातावरण आणि गडावरील वातावरण हे अतिशय म्हणजे सुंदर असतं, हिरवगार असं. पावसाळ्यात तुम्ही आलात तर ह्या गडावर फक्त स्लिपरी जास्त असते, त्यामुळे थोडं जपून चाला. मात्र या गडाचा जो ही चढून गेल्यानंतर आपणास इथे 2 रस्ते पाहावयास मिळतात. आपल्याला उजवीकडे जायचं आहे, कारण की आपला जो बालेकिल्ला आहे तो उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला सुरुवातीस एक मोठा कातळ खडक दिसतो. हा खडक पूर्ण वरती चढून जायचं आपल्याला. आपल्याला जो फलक दिसतोय हा किल्ल्याचा सर्वात पहिला भाग, म्हणजे सुरुवातीस पूर्वीच्या काळास या भागास मेट म्हटलं जात असावं, कारण इथून किल्ला चालू होतो. जे गडावर येणारा जो कोणी असेल त्याची इथून चौकशी केली जात असावी, त्यानंतरच पुढं गडावर सोडण्यात येत असावं. तरी तुम्ही ही जी आता फलक पाहता ही पूर्वीची मेट आहे. इथून गडावरचं आणि गडाच्या पायथ्याचं संपूर्ण दृश्य पाहण्यास भेटतं. गडावर येणाऱ्या जाणाऱ्याची जी रेलचेल आहे ते इथून पूर्णपणे दिसते. तरी तुम्हाला मी गडाच्या दोन्ही बाजूचा भाग आता दाखवतोय. परतीचा पाऊस आहे, त्यामुळं गडावर पूर्ण धुक्याचं वातावरण आणि पावसाचा हे आहे, त्यामुळं आपल्याला पवनानगर क्लिअर दिसत नाही. पण इथून पवनानगर नंतर तिकोना पेठ गावाचा भाग दिसतोय. तसंच पुढे मळवंडी ठुले इथला तलाव पाहावयास मिळतो. समोर पूर्ण धुकं भरले, त्यामुळं पुढचा काहीच आपल्याला भाग दिसत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला डावीकडील बाजूकडे मुळशीचा काही भाग म्हणजे काजिकचा तलाव आता धुक्यामध्ये दिसत नाही आहे. तसंच जी माची आहे मेटच्या पाठीमागच्या बाजूला जी माची आहे ती पूर्ण धुक्यात हरवली आहे. असा संपूर्ण हा पहिल्या टप्प्यावरून आपल्याला नजारा पाहायला मिळतो. आणि आपल्याला समोर बालेकिल्ल्याकडे जायचं आहे. या काठातून वरती गेल्यानंतर समोर बालेकिल्ला आहे. कुठून आलात मित्रांनो? पिरंगुट मुळशी पिरंगुट. हो. किती दोघेच का तुम्ही? चौघ आहे. चौघ आहे का? कुठे पाठीमागे आहे दोघं?
पुढे गेले दोघं. पुढे गेले का? अच्छा, धन्यवाद. गडास सुरुवातीस पुरातत्व विभागाने रॅलिंग बसवली आहे. ही रॅलिंगच्या अवघ्या 2-2.5 फुटावर पूर्ण दरी आहे आणि दरीमध्ये धुक्यामध्ये संपूर्ण दरी हरवली आहे, त्यामुळे क्लिअर दिसत नाही. पण रॅलिंगच्या बाजूने चाला, कारण की खाली 2,500-3,000 फूट अशी दरी खोल आहे. आणि तसंच उजव्या बाजूला चढण आहे, त्या बाजूला रॅलिंग वगैरे नाही आहे, कारण की पर्यटक किंवा गडावर येणारा सरासरी उजव्या बाजूला चालत नाही, रॅलिंगनी चालतो. पण चुकून कुणी उजव्या बाजूला चालू नका. इकडे सुद्धा 2,500 फूट खाली अशी खोल दरी आणि तिकोना पेठ गाव आहे. आपल्याला या रॅलिंगच्या दिशेने सरळ वरती बालेकिल्ल्याकडे जायचं आहे. तरी चला माझ्याबरोबर. आपण या कातळामधून सरळ वरती आलो. इथे कातळ फोडून दरवाजा बनवला असावा. आता जी रॅलिंग दिसतीये या रॅलिंगच्या बाजूने आलोय आणि इथून सरळ आपण वरती आलो आणि आता आपण गाड्याच्या पहिल्या टप्प्यावर आहोत. गडाचा पहिला टप्पा आहे आणि हा पूर्ण कातळामधून आपल्याला जायचं आहे. तसंच पहा इथं पुरातत्व विभागाने लाईटची व्यवस्था केलेली आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या लाईटी बऱ्याचशा पुरातत्व विभागाने बसवल्यात. तसंच गड संवर्धनाचंही काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. इथं एक बेंच ठेवला आहे बसण्यासाठी, पर्यटक थकून आला तर बेंच ठेवला आहे. आपण बघ ना एवढ्या वेळ बसून आलो, ते अजून तिथंच येतो. इथून आपल्याला ह्या कातळातून सरळ वरती जायचं आहे. संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये कातळ आहे. इथून आपल्याला वरती बालेकिल्ल्याकडे जायचं आहे आणि इथून आपल्याला उजव्या बाजूनी चालायचं आहे. भाग दिसतोय हा बालेकिल्ल्याचा भाग आहे. ह्या इकडे आपल्याला जायचं आहे. समोरच आपल्याला बालेकिल्ल्याचा महादरवाजा, आपल्याला इथं प्रथमच एक मुख्य दरवाजा दिसला. हा आपण पहिला दरवाजा पाहतोय. ह्या दरवाज्यातून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. प्रवेशद्वारातून जाणार आहोत. हा पहिला दरवाजा आहे. जो पहिला दरवाजा आहे याला दगडांना बाहेर कलर लावल्यामुळे ते थोडं खराब दिसतंय, पण दरवाजा पूर्वीप्रमाणेच म्हणजे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी कुणी बनवला असेल प्रतिष्ठानने किंवा ज्या प्रतिष्ठानने बनवला असेल त्यांना धन्यवाद देतो. तसंच आतमध्ये जाऊया आपण. आता आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक लेणीवाजा गुहा दिसते. लेणीच आहे. इथून आपल्याला बाण दाखवला या दिशेने जायचं आहे. गड संवर्धनाचं जे काम चालू आहे त्यातला पहिला टप्पा आपण पहिल्या दरवाज्यातून आल्यानंतर हा पहिल्या टप्प्याचं नूतनीकरण केल्याचं आपल्याला दिसतंय. छान पद्धतीने काम चालू आहे. हे बघा तुम्हाला मी हा जो पायऱ्यांचा मार्ग आहे हा नवीन
नूतनीकरण केलेला मार्ग आहे. तसंच मित्रांनो, पहिल्या दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला 2 बुरुज दिसत आहेत आणि या बुरुजातून आल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं दरवाजा असल्याचा बांधकाम दिसून येतं आहे. आता सध्या नाही आहे, पण वेताळ दरवाजा असा इथं फलक लावलेला आहे. दरवाजाचे पूर्ण अवशेष ढासळलेले आहेत. त्यामुळं आता सध्या तरी फक्त दरवाजा असल्याच्या काही खुणा आहे आणि बुरुज मात्र पूर्ण चांगल्या सुस्थितीत आहेत. बुरुज ज्या घाट माथ्यावरच्या ज्या व्यापारी मार्ग होता त्या मार्गावर काही किल्ले बांधण्यात आले आणि त्यामधूनच तिकोना हा किल्ला घाटरक्षक म्हणून त्यावेळेस बांधण्यात आला. तरी हा किल्ला आपण पाहूया. तिकोना किल्ल्याचा इतिहास पाहता 1585 मध्ये मलिक अहमद याच्या ताब्यात हा तिकोना गड होता. त्यानंतर 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात घेतला. त्यानंतर 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला निजामांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 17व्या शतकात हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. 1700 ते 1818 पर्यंत मराठ्यांचं साम्राज्य या किल्ल्यावर होतं. 1818 मध्ये जी ब्रिटिश विरुद्ध मराठी शाही यामध्ये जी लढाई झाली त्यामध्ये किल्ला हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. असा हा काही इतिहास या किल्ल्याचा आहे. दुसऱ्या दरवाजाजवळ बांधकामाचे काही अवशेष पाहावयास भेटतात. तसंच हा दुसऱ्या दरवाजाच्या पुढच्या बाजूस आपणास एक जो बुरुज आहे हा पाहावयास मिळतो. हा बुरुज आता सध्या नाश पावला आहे. गड पूर्ण धुक्यात हरवलाय पहा. आपल्याला समोर बाले किल्ल्याकडे जायचं आहे. आपल्याला समोर बाले किल्ल्याकडे जायचं आहे. गडावर अनेक पर्यटक येत असतात. आपण आता गडाच्या उजव्या बाजूने चाललोय. गडावर दुसऱ्या दरवाजाच्या पुढे आल्यानंतर आपणास हनुमान मंदिर पाहावयास मिळालोय. या हनुमंताची मूर्ती पहा, आपण दर्शन घेऊया. ही मूर्ती 8 ते 10 फूट उंचीची आहे. या मारुतीस चपेटदान मारुती असं संबोधण्यात आलं आहे. मूर्तीच्या पायाखाली राक्षस दाखवलाय. आता नव्यानेच या मूर्तीवर छप्पर उभारण्यात आले. मंदिर पासून वरती आल्यानंतर उजव्या बाजूस वाड्याचे पुरातन अवशेष आपणास पाहावयास मिळतात. फक्त हा वाड्याचा पाया आहे. इथं फलक लिहिला आहे. जे वाड्याचे अवशेष आहेत त्याबरोबर वाड्यांच्या लगतच एक पाण्याचा मोठा हौद आहे. पावसाळा असल्यामुळं पाण्याने तुडुंब भरला आहे तो. कारण जिथे वाडे आहेत तिथं पाण्याची व्यवस्था म्हणजे शिवकालीन व्यवस्थापन बघा. संपूर्ण म्हणजे हौद असं एवढं पिण्यासारखं पाणी आहे, पिण्यायोग्य. आणि बरोबर वरच्या बाजूस लेणी दिसते आपल्याला. हौदाच्या बरोबर जे मंदिर आहे हे दाखवतं पहा. हे लेणी
लेणी आहे आणि या लेणीमध्येच हे मंदिर आहे. त्याला राम मंदिर असं इथं फलक लावण्यात आला आहे. धुवाधार पावसामुळे इथला जो पायरी मार्ग आहे पूर्ण धुसून गेला आहे. त्यामुळं चालताना व्यवस्थित पायाकडे पहा, कारण की हे कातळ आहे पूर्ण. तुमचा अपघात होऊ शकतो आणि बालेकिल्ल्याकडे चालत राहा. तिकोना गड हा पूर्ण घनदाट जंगल आहे गडावर, कारण की गडाच्या दोन्ही बाजूला माची आहे. त्या घनदाट जंगल आहे, त्यामुळं इकडं माकडांचा तसंच अन्यही पशूंचा वावर असू शकतो. त्यामुळं आत्ता सध्या गडावर जास्त लोकांचे रेलचेल आहे, पण एकट्याने येऊ नका. हा जे पाहत आहोत हा चुन्याचा घाणा, पाहत आहोत. ही एक तळी भग्न अवस्थेत आहे आणि दुसरी तळी जी उभी आहे हा चुन्याचा घाणा आहे. पूर्वी जे गडाचं बांधकाम झालंय ते चुना आणि गूळ म्हणजे हा मिश्रण करून दगडामध्ये ठेवलं जायचं आणि त्यामधून बांधकाम केलं जायचं. तर हा चुनखडी बसून बनवलेला चुना आणि गूळ याचं मिश्रण या जात्यामध्ये घोटून त्यानंतर ते घोटल्यालं जे मिश्रण आहे ते बांधकामामध्ये वापरलं जायचं. आज 350-400 वर्ष झाली तरी या चुन्याच्या बांधकामात केलेले जे बांधकाम आहे आजही चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतंय. अनेक गडकोट हे चुन्यामध्येच बांधले गेले आहेत आणि चांगल्या सुस्थितीत आहेत. तसं इथं या तिकोना गडावर हे चुन्याचा घाणा पाहावयास मिळतो. तरी चला मित्रांनो पुढे जाऊया. गड भटकंती ग्रुप वडगाव मावळ यांच्या सौजन्याने हे रोपचं काम झालेलं आहे. तरी चला जाऊया आपण. या रोपला पकडून आपल्याला सुद्धा जायचं आहे. बरोबर या पायऱ्या संपल्यानंतर भला मोठा बुरुज आपल्याला दिसतोय. चला तिथं जाऊन पाहूया आपण. महाराष्ट्रामध्ये अनेक गडकोटे आहेत, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातही भरपूर सारे गडकोट आहेत. पवन मावळमध्ये 5 गडकोट येतात. त्यामध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, मोरगिरी असे पवन मावळमध्ये 5 गडकोट आहेत. त्यामध्ये हा तिकोना येतो. तरी या तिकोन्याचा बालेकिल्ल्याकडे आपण चाललोय. चौकशी रे दादा. सरळ छातीवर चढाई आहे आणि समोर आपल्याला दरवाजा दिसतोय. पाहूया जाऊन. गडावरचा 3रा भक्कम बुरुज आपण पाहतोय आणि ह्या बुरुजालगतच हा दरवाजा आहे. दरवाजाची जी चौकटपट्टी आहे ती पूर्ण दगडामध्ये आहे आणि त्याला लाकडी दरवाजा आहे. दरवाजास बसवलेला जो लाकडी दरवाजा आहे तो पूर्वीचा आहे का नवीन हे आपण सांगू शकत नाही, पण पूर्वीप्रमाणेच त्याला वरच्या बाजूस हे सोयेत ते दाखवलेत. दोन्ही बाजूला सोय आहेत आणि इथून सरळ खाली स्टेप आहेत. खाली धुक्यात हरवलेला गड. दरवाजा लगत पाण्याचा हौद आणि वरच्या भागात लेणी सदृश्य आपल्याला गुहा दिसते. म्हणजे 2 टप्प्यात खोदकाम आहे. म्हणजे लेणीचाच एक भाग आहे आणि पूर्ण तुडुंब पाण्याने भरलेला हौद. त्यामध्ये आल्यानंतर 90 डिग्रीमध्ये सरळ कातळातल्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावर बुरुज आहे तो जो आपण खालून पाहतो.
हा दरवाजा चढून आल्यानंतर 90 डिग्रीमध्ये सरळ कातरातल्या पायऱ्या दिसतात. ह्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. पायऱ्या चढताना दोन्ही बाजूस रोप बसवलेत. ह्या रोपला धरून चालायचं आहे, कारण की चुकून इथून जर घसरलात ना तर खाली तुम्ही पाण्याच्या हौदातच येणार. दरवाजावर जो बुरुज आहे ह्या बुरुज तुम्हाला मी दाखवतोय. आणि ह्या बुरुजालगतच काही पायऱ्यावरती खोदल्यात. त्यातल्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्या लगतच बुरुज दिसतोय आपल्याला. पहा, आपण हा रोप धरून वरती चढतोय. ह्या 90 डिग्रीच्या पायऱ्या आहेत, ह्या चढत आपण वरती चाललोय. ह्या टेप्स चढून आल्यानंतर पुन्हा आपल्याला पुन्हा एक बुरुज दिसतोय. आणि ह्या बुरुजालगतच म्हणजे भक्कम असा बुरुज आणि बुरुजालगत एक महादरवाजा आहे. हा या तिकोनागडाचा महादरवाजा म्हणून ओळखला जातोय. आपण महादरवाजातून आतमध्ये आलोय. दरवाजाच्या समोरचा जो बुरुज आहे तो पहा कसा भक्कम स्वरूपात आज 350-400 वर्षांनंतरही जसाच्या तसा उभा आहे. पहा, आणि ह्या बुरुजाला जे छिद्र आहेत ती पहा कशी. इथून तुम्हाला संपूर्ण खालचा परिसर दिसतो. म्हणजे छत्रपतींच्या काळात जे बुरुजावर जे सैन्य असायचं त्यांना खालच्या टहळणीसाठी या छिद्रांचा उपयोग होत असावा. बुरुजावरनं वरती एक लेणी दिसते. दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर आपण ती पाहूया. शिवाजी हर हर महादेव, हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, कुठून आलात? पिरंगुट मुळशी तालुका. आज काय तिकोण्याची सफर? आज तिकोण्याची सफर. कसा वाटला गड तुम्हाला? गड अक्षरशः सुंदर आणि उत्कृष्ट आहे. अच्छा, अजून काय गडाबद्दल काय आणखी काय विशेष? म्हणजे गडावर बघण्यासारखे चांगले ठिकाण आहे, भरपूर आहे ठिकाण. धन्यवाद दादा. तुमच्या ग्रुपचं नाव काय? म्हणजे नाव? आपण बालेकिल्ल्याच्या महादरवाज्यात आहोत. इथून बालेकिल्ल्यास सुरुवात होते आणि आपण आतलं पाहूया. महादरवाजाच्या उजव्या बाजूने आपण चाललो आहे. उजव्या बाजूस पहिला बुरुज आणि बुरुजानंतर आतमध्ये कोरीव अशा पायऱ्या आहेत कातळामधल्या. आणि वरती एक पाण्याचं टाकं दिसतंय मित्रांनो. पाणी नाही आहे त्यामध्ये. तसं आपण पुढे जाऊया. इथं येताना तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण की एकदम कमी जागा आहे आणि घसरडं आहे. त्यामुळे इथून एकदम सावकाश चाला. अरे वा, इथं हा चांगला पेस आहे. ही लेणी आहे आणि ह्या लेणीमध्ये शेवटच्या टाक्या बघतोय आपण. पहिलं टाक्यामध्ये आतमध्ये जायला पायऱ्या आहेत आणि भरपूर सारं पाणी, काळकुंड असं पाणी आहे. आपल्याला काही दिसत नाही, पण पाणी भरपूर प्रमाणात आहे. तसंच इकडं हे दुसरं टाकं आहे. ह्या टाक्यामध्ये सुद्धा पाणी आहे आणि तिसऱ्या टाक्यामध्ये मात्र पाणी नाही. ही लेणी इसवी सन पहिल्या शतकाच्या काळात खोदलेली असावी. तसंच उन्हाळा पाऊस खात बरीचशी पडझड झालेली आहे. बालेकिल्ल्याच्या आतील दरवाजाच्या महादरवाजाच्या आतील दुसऱ्या बाजूचा जो बुरुज बांधकाम आहे
हे आजही चांगल्या सुस्थितीत आहे. हे आपण आता गडाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे आणि या दुसऱ्या टप्प्यावरील हा बुरुज दाखवतोय. या बुरुजास मोठी अशी टेहाळणी खिडकी आहे. ह्या टेहाळणी खिडकीतून संपूर्ण खालच्या भागावर म्हणजे लक्ष ठेवता येते. तसंच अनेक या छोट्या छोट्या अशी जी छिद्र आहे ह्यामधून सुद्धा न्याहाळणी म्हणजे टेहाळणी आणि तसंच वरतून जो बंदुकांचा वगैरे जो मारा व्हायचा ह्या छोट्या छोट्या छिद्रातून लपून छपून केला जात असे. आपण पाहणार आहोत बाले किल्ल्याचा मुख्य भाग, ज्याच्यावर आपल्याला ध्वज फडकताना दिसतोय. हा बाले किल्ल्याचा मुख्य भाग आपण पाहणार आहोत. बाले किल्ल्याचा हा मुख्य दरवाजा असावा, पण आज दरवाजाच्या फक्त शिळाच शिल्लक आहेत, कारण की जे बाकीचं काम आहे हे पूर्ण नष्ट झालेलं आहे. बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे फक्त शिळाच शिल्लक आहेत. पूर्वी इथे दरवाजा असावा. बाले किल्ल्यावर सुरुवातीला एक लेणी दिसते, म्हणजे इथे पाण्याचं हौद आहे आणि आतमध्ये लेणी आहे. दाखवतोय तुम्हाला. लेणीच्या बाहेरच्या बाजूस भग्नावस्थेत पावलेले नंदी, या नंदींना म्हणजे पूर्ण तुटलेले आहेत ते नंदी. असे 2 नंदी आणि शिवलिंग आहे, तसंच दीपमाळ आहे. असं एकूण म्हणजे ही लेणी मंदिरच असावं, पण आत्ता सध्या यातल्या ज्या नंदीच्या आणि शिवलिंगाची शिळा आहे ही बाहेर आहे आणि मंदिर आता सध्या परिस्थितीमध्ये लेणीच्या वरच्या भागात आहे. त्याच्या खालची जी गुहा आहे त्यामध्ये आतल्या भागात 5 खांब आणि बाहेरच्या भागात 2 खांब असे 7 खांब आहे. आणि आतल्या भागातले खांब पुढचे खांब थोडेसे भग्नावस्थेत आहे, पण मागची खांब एकदम चांगल्या परिस्थितीत आहे. हे दाखवतोय. ही गुहा जी आहे ती जास्त खोल नाही आहे म्हणजे, पण त्यामध्ये आता सध्या तरी पाणी साठले, त्यामुळं आतमध्ये किती खोल वगैरे काय आपण सांगू शकत नाही. पण हे आम्ही आतमध्ये येऊन हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. लेणीच्या वरती वितंडेश्वराचे मंदिर आहे. चला आपण दर्शन घेऊया. ओम शिवशंभो नमो श्री वितंडेश्वराय नमो नमः. ओम हरि ओम नमः शिवाय. ओम शिवशंभो हर महादेव शिवशंभो नमो श्री गजाननपते बाप्पा गोव्या. नमो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम शिवशंभो हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवमंदिर वितंडेश्वराचं आहे. तसंच मंदिरामध्ये आपणास शिवलिंग आणि गणपती आणि छत्रपतींची प्रतिमा आपल्याला इथं दृष्टीस पडते. बाले किल्ल्याचा पश्चिमेकडील हा बुरुज आहे. हा बुरुज बाहेरून चांगल्या व्यवस्थित आहे, पण
आतल्या बाजूला जे बुरुजाचं हे काम आहे ते पूर्ण ढासळलेलं आहे आणि इथं शिवध्वज भगवा ध्वज उभारण्यात आला आहे. या बालेकिल्ल्यावरनं आपल्याला संपूर्ण खालच्या भागाची टहळणी करता येते. पण आता सध्या बुरुजालगत पूर्ण असं म्हणजे धुकं आहे आणि संपूर्ण गडसुद्धा धुक्यात हरवला आहे. तरी या पश्चिमेकडील बुरुजाकडून बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने आपण पुन्हा चाललो आहे. बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च टप्प्यावर आपण चाललो आहे. हा सर्वोच्च टप्प्यावर आपल्याला जुन्या म्हणजे राजवाडा म्हणा या बांधकामाचे अवशेष आहेत. हे बघा, हे तुम्हाला संपूर्ण दाखवतो. पाया आहे पूर्ण. हा बालेकिल्ल्यावरचा सर्वात वरचा टप्पा आपण पाहतोय. किल्ल्यावर संपूर्ण धुक्याची चादर आहे, त्यामुळं आपण सविस्तरपणे किल्ला म्हणजे दाखवू शकत नाही बालेकिल्ल्यावरनं. तरी अस्पष्टपणे आपल्याला बघा ध्वज दिसतोय आणि इथून तुम्हाला दाखवतोय बघा. म्हणजे आता आपण किल्ल्याच्या मुख्य टप्प्यावर आहे आणि समोर चिंचोळी आकारामध्ये जो बुरुज आहे त्याच्यावर ध्वज आहे. म्हणजे 3 कोणामध्ये किल्ला दिसतोय. म्हणूनच की काय या किल्ल्यास तिकोना असं नाव पडलं असावं. मुख्य बाले किल्ल्याच्या एकदम म्हणजे वरच्या भागात एक छोटासा तलाव आहे आणि त्याचा तलावाचं बांधकाम बघा. पाण्यानं पूर्ण तुडुंब भरलेला तलाव आहे आणि बांधकाम अतिशय म्हणजे सुरेख असं बांधकाम आहे. पूर्वीच्या बुरुजाकडून आपण आलो आहे, तिथून आपण असं वरती चढलो आहे आणि मुख्य बाले किल्ल्याचं जे वाड्याचं बांधकाम आहे तिथं आलो. तिथून आपल्याला मित्रांनो पाठीमागून सुद्धा एक रस्ता आहे पाठीमागच्या बुरुजावर जायला आणि तसंच इकडच्या बाजूने आपल्याला खाली उतरायचं आहे. तिकोना किल्ल्यावर इसवी सन 800 ते 1000 दरम्यान खोदलेल्या लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांच्या लगतच पाण्याचे काही हौद आहेत. म्हणजे यावरून हा किल्ल्याचा जो प्राचीन इतिहास आहे हा फार जुना असावा. कारण की हा किल्ला छत्रपती महाराजांच्या काळात बांधला असला तरी या किल्ल्याचा वारसा पूर्वीचा कित्येक म्हणजे वर्ष आधी 8व्या ते 10व्या शतकातला असावा. कारण इथं लेणी किल्ला पाहताना आपण जे आपणासाठी खालून जे अन्नपदार्थ पिण्याचे पाणी त्या पाण्याच्या बाटल्या तसं जे म्हणजे निरुपयोगी जे पदार्थ आहेत ते तुम्ही किल्ल्यावर ठेवलेल्या कचरा कुंडीत टाका किंवा गडाखाली घेऊन जा. गडाचं संवर्धन चाललं आहे तसंच गडाचं पावित्र्य राखा. गडास कोणत्याही प्रकारची आपल्याकडून हानी होणार नाही याची काळजी घ्या आणि आपली सफर करा. ते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.